नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांची माझ्या या शाहरुख मल्लस या शेतकऱ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला वाटत असेल कसा काय भाऊ हा खूप दिवसानंतर तुमच्या समोर आला आहे. कदाचित मला यायची काही गरजच नव्हती, व्हिडिओ बनवण्याची काही गरज नव्हती. खूप दिवसापासून नाही म्हटलं तरी 1 वर्षांपासून आपण या चॅनलवर ॲक्टिव्ह नाही. परंतु आज ही गरज का भासलेली आहे. आपल्या चॅनलचा मुख्य मुद्दा असतो पीक विमा योजना. त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवत असतो. त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच असते की ते जे पीक विमा योजना आहे याच्याद्वारे शेतकऱ्यांना थोडाफार फायदा होत असतो. त्यामुळे आपण शेतकऱ्यांना अवगत करत असतो कशा प्रकारे क्लेम करायची, कशा प्रकारे ई पीक पाहणी करायची आणि कशा प्रकारे पीक विमा भरायचा आणि कशा प्रकारे पीक विमा भरल्यानंतर कोणती सर्कस करायची ज्याद्वारे तुम्हाला पीक विमा मिळेल. याच्यासाठी आपल्या ह्या चॅनलचा उद्देश होता आणि शेतकऱ्यांसाठी अन्य सर्व प्रकारच्या योजना ज्या राबवण्यात येत असतील त्याच्याबद्दल आपण तुम्हाला सांगत असतो. तर आपण खूप दिवसापासून अवेलेबल नव्हतो, आता अवेलेबल झालो आहे. जे लोक नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आता आपण या चॅनलला सोडणार नाही, 100% सोडणार नाही. कारण की आज ही गरज आहे. आज मला तुमची आणि तुम्हाला माझी आज खूप गरज आहे. कारण की याच्या अगोदर गरज नव्हती. कारण की जे आपण तुम्हाला सांगितलं होतं की ही जी पीक विमा योजना आहे ही कधीपर्यंत टिकणार, याचं भवितव्य काय आहे, जी फुकटात जी 1 रुपयात पीक विमा योजना राबवण्यात आली आहे ती कधीपर्यंत टिकणार, याचं काय भविष्य आहे हे आपल्याला पहिलेच समजण्यात आलं होतं. 2024 मध्ये योजना चालू करण्यात आली, 2025च्या टप्प्यातच ही योजना बंद करण्यात आली. फक्त ही निवडणुकीपुरती योजना चालू करण्यात आली आहे हे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं आणि ही योजना बंद होणार म्हणजे होणार असं मला प्रतीत झालं होतं आणि ते 100% तसंच झालेलं आहे. आणि योजना बंद करण्यामागं काही तात्पर्य देण्यात येत आहे, कोणत्याही प्रकारचे बहाणे लावण्यात येत आहे. असं झालं तसं झालं, लोकांनी घराच्या नावावर पीक विमा भरला, प्लॉट आहे प्लॉटाच्या नावावर पीक विमा काढला. ते तर होणारच आहे. आपल्याला जमत नसेल तर झक मारायला ही योजना चालू करायची होती का? डायरेक्ट आपण शिवीगाळ आता देणार आहोत. पहिल्यासारखं आपलं धोरण राहणार नाही. जे जे तोंडात येईल ते आपण बोलणार म्हणजे बोलणार. तुम्ही मला सहकार्य करा किंवा नका करू, कारण की याची परिस्थिती हेच आहे. यायला निकाल तमाशा करून ठेवते, हे गुवाहाटीला जाते, मंत्र्यामागं पोलीस रायफल, मंत्री मागं पोलीस रायफल लावता तुम्ही ताकदल्यासारखे. मंत्री तिथं शेप नसन तर काय फायदा आहे. आणि तेच मंत्री नंतर आकारल्यासारखी खात असतात तुमच्याकडून जीएसटीचे असे तसे पैसे. आणि ते मुख्यमंत्री साहेब काय तमाशा करून ठेवला तुम्ही या राजकारणाचा, महाराष्ट्राच्या बट्ट्याबोळ करून ठेवलेला आहे. तो विषय जाऊ दे. आपला विषय एकच असतो, शेतकऱ्यांच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आता जे पीक विमा योजनेत अटी टाकण्यात आल्या आहे, एखाद्याच्या वावरात जर नाल्याचं पूर गेलं, दुसऱ्याच्या वावरात काहीच नाही गेलं, किंवा त्या मंडळात अतिवृष्टी नाही झाली आणि तिथं जर पीक काढणी पश्चात अहवाल ओके आला, तर त्या शेतकऱ्याचं काय? ज्या शेतकऱ्याच्या वावरात नाल्याचं किंवा नदीचं पाणी गेलं, तिथे अतिवृष्टी झाली असेल तर त्याला पीक विमा कसा मिळणार? कारण की त्याच्या पीक विम्याची वैयक्तिक क्लेमचा तुम्ही अधिकार अगोदरच हिरावून घेतलेला आहे. अशा प्रकारे कसं चालणार हे तुम्हीच मला समजवा. एखाद्याच्या वावरात नुकसान झालं, एखाद्या वावरात नुकसान नाही झालं, किंवा त्या मंडळात नुकसान काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी नाही झालं, तर तुम्ही मनसान मंडळात नुकसानच झालं नाही, मग त्या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून तो शेतकरी वंचित होणार आहे. तर अशा प्रकारचं हे अटी आणि शर्तीचं पीक विमा योजना आम्हाला नको आहे. हे बंद करा ढोबळ. आणि एवढे रुपये तुम्ही 1700 रुपये आता कापसाला भरायला लागणार हेक्टरी, 1100 रुपये सोयाबीनला, 500 आणि 400 काहीतरी रुपये तीळ ज्वारी यासाठी भरायला लागणार आहेत. म्हणजे शेतकऱ्याजवळ फुकटाचे पैसे आलेले आहे का तुमच्यासाठी? व्यवहारातच मजुराला पैसे द्यायला तयार नाही. मजूरच सकाळून मजूर येऊ लागले, दुपारून मजूर येत नाही. सरपंचाला समजायला पाहिजे गावातल्या का ह्या जी आर काढायला पाहिजे का मजूर 9 ते 5 काम करायला पाहिजे, 6 ते 11, 6 ते 12 ते बंद करा. झोपू द्या लोकायले जरासं. सुधरा जरासं. शेतकऱ्यांना, कास्तकाराला काहीतरी इज्जत द्या. त्यांची इज्जत करा, तेव्हाच कुठं तुमची समाजात इज्जत राहील. नेत्याची काय नेतागिरी, तर काही करते रे, पैसे फेकते, लोकांना लुबाडून घेते. तमाशा पाहिला आम्ही आमच्याच मतदारसंघात. यवतमाळात तर तमाशा तर खूपच आहे भयानक. यवतमाळ एवढा तमाशा तर कुठंच मला वाटत नाही, दिसत नाही. जाऊ दे, तो आपला विषय नाही. परंतु आता पीक विमा भरावा का नाही भरावा एवढं मोठं संकट समोर आलं. एवढे रुपये कसे भरणार? 10 एकराचा शेतकरी असल्यावर त्याला किती रुपये लागा लागले? आज 5-6 हजार रुपये त्याला पीक विमा भरायला लागा लागले. कुठून आणणार आहे? त्याचं हप्त्याभराचं तेवढं काम होते तेवढ्या रुपयात. हा तुम्ही विचार काऊन नाही करत? तुम्हाला कशासाठी तुम्ही जीएसटी टॅक्स अमका टमका पैसा दिला, समृद्धी महामार्गात पाणी घुसलं नदीचं, काय फायदा अशा महामार्गाचं? शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन बनवलेल्या महामार्गावर नद्याचे पाणी घुसायला लागले. असं नाही चालणार. आपण मुद्द्याच बोलतो आणि मुद्द्यावरच राहत असतो. तर आपला मुद्दा हाच आहे, पीक विमा योजनेत जे बदल झालेले आहे ते तुमच्यासाठी हानिकारक आहे.
त्या बच्चू कडूच्या अहवालात जी मागण्या होत्या त्याच्यात ही पीक विमा योजनेबद्दल मी जे आता नेक्स्ट व्हिडिओ बनवेल त्यात पूर्ण अटी आणि शर्ती टाकून देईन की कशा प्रकारे ह्या पीक विमा योजनेत घोटाळा झालेला आहे. जनतेचे पैसे, जनतेच्या टॅक्सचे पैसे, जनतेचे पीक विम्याचे हप्ते, प्रीमियमचे पैसे कंपन्याच्या घशात जाणार आहे. यवतमाळमधून रिलायन्स कंपनीला आता हटवण्यात आलं. केव्हापासून सांगत आहे की रिलायन्स कंपनी बरोबर काम नाही करत म्हणून. आता हटवून कृषी कंपनी जी आहे, भारतीय कृषी कंपनी, त्याला देण्यात आला आहे. अशा प्रकारचे तमाशे करू नका. जे सरळ सरळ आहे सरळ सरळ राहा. जमत नसेल सरकारमधून राजीनामे द्या आणि घरी जा. पण तसं आपल्याला होत नाही ना. ते मलाई कोण खाणार, तमाशा कोण करणार, कार्यकर्त्याने कोण उभारणार, आखातल्यासारखे धंदे कोण करणार, अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर खूप दिवसापासून हा व्हिडिओ बनवला आहे. चॅनलवर नवीन असाल त्यांना सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच तमाशाखोरांचे आपण तमाशे उघडकीस आणणार आहोत आणि संपूर्ण GR नुसार पीक विम्याबद्दल आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या इतर योजनांसाठी सुद्धा अपडेट देणार आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.